वारसा हक्काने ठाणे महापालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या 155 सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात आला आहे. त्या संदर्भातील नियुक्ती आदेश काढण्यात आले असून त्याबद्दल महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लाडपागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगानं जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त होतात त्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत नियुक्ती देण्यात येते. अशी नियुक्ती देण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची 3 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम केलं जातं. या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार आस्थापना विभागानं विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यावर 155 सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे आदेश टप्प्याटप्प्यानं निर्गमित करण्यात आले आहेत. सफाई कामगारांना देय असलेले सर्व लाभ तात्काळ देण्याचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. महापालिका सेवेत कायम करण्याचा निर्णय झाल्याने या सफाई कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसंच त्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. घोडबंदर रोडवर खासगी ठेकेदाराकडून बेदरकारपणे वृक्षछाटणी केल्यानं झाडांवरील तब्बल 45 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या पडझडीत 28 पक्षी जखमी झाले असून वृक्षछाटणी करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी ठाणे महापालिका प्रशासनानं संबंधित सोसायटीला नोटीस दिली असून वनविभागाकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आनंदनगर परिसरात बिल्डिंग नंबर 7A समोर ऋतू इन्क्लेव्ह सोसायटीच्या आवारात खासगी ठेकेदाराकडून गुरुवारी दुपारी झाडांची छाटणी सुरू होती. या छाटणीवेळी अनेक पक्षी घरट्यांसोबत खाली पडले. तसंच झाडांच्या फांद्यांखाली अडकून पक्ष्यांनी जीव गमावला. प्रामुख्यानं यामध्ये बगळे आणि कावळ्यांचा समावेश होता. या घटनेचा व्हिडिओ मायपल क्लब फाउंडेशनच्या वन्यजीव संस्थेला प्राप्त होताच संस्थेची टीम तात्काळ संबंधित ठिकाणी पोहोचली. मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी याबाबत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती दिली. तसंच घटनेचं गांभीर्य ओळखून कासरडोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी, वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी पक्ष्यांची घरटी अस्ताव्यस्तपणे कोसळल्याचं निदर्शनास आलं. पक्ष्यांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सर्वत्र पसरले होते. तब्बल 45 पक्ष्यांना या वृक्षछाटणीत जीव गमवावा लागला, तर 28 पक्षी जखमी असून मृत पक्ष्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आपल्या जीवाला धोका असून 3 दिवसांपासून मारेकरी आपल्यावर पाळत ठेवून आहेत असा दावा करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जर आमचा जीव सुरक्षित नसेल तर आम्ही आमदार असून करायचं काय असा सवाल सरकारला केलाय. 3 दिवसांपासून काही मारेकरी आपल्यावर पाळत ठेवून आहेत. हे सर्वजण संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यात गुन्हे दाखल झालेले आरोपी आहेत असा दावाही आव्हाड यांनी केलाय. आपल्याला सातत्यानं जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. लोकप्रतिनिधी असून आमचे जीव जर धोक्यात असतील तर आम्ही आमदार पदावर कशाला राहू असा आव्हाड यांनी सवाल केलाय. राज्यात मराठी शाळांची पीछेहाट सुरू असल्याची चर्चा एकीकडे सुरू असतानाच ठाणे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मात्र पटसंख्या वाढल्याचं चित्र आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गात 11,000हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, शहापूर, कल्याण, भिवंडी आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या 1,328 शाळा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची झालेली जीर्ण अवस्था, शिक्षकांची अपुरी संख्या आणि शैक्षणिक साधनसामग्रीचा अभाव, त्यात दुसरीकडे खाजगी इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा वाढता कल यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्येवर परिणाम होताना दिसत होता.
जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती बदलावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून गेल्या 1.5 वर्षांपासून दिशा उपक्रम राबवला जात आहे। सध्याचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे। या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गेल्या 1.5 वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत होताना दिसत आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन स्तर ओळखून त्याला वैयक्तिकृत शिक्षण दिलं जात आहे। या प्रक्रियेतून जर विद्यार्थी सर्व स्तरापर्यंत पोहोचला तर त्याची वेगवेगळ्या सर्वांगीण विकासासह स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जात आहे। तसंच ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही अशा विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष दिलं जातं। प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या स्तरावर आहे याची चाचपणी दर महिन्याला घेतली जाते। या उपक्रमाचं राज्यस्तरावर कौतुक करण्यात आले। या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत झाली आहे। जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गात यंदाच्या शैक्षणिक वर्षात 11,792 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालून शिवीगाळ करणारे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मुंब्रा येथे सय्यद अली अशरफ, शमीम खान आणि शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं। पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसंच त्यांचं छायाचित्र पायाखाली तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान पडळकर यांच्यावर पोलीस कारवाई करावी तसंच त्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा संपूर्ण ठाणे शहरातील चौकाचौकात त्यांचे पुतळे जाळू असा इशारा कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शमीम खान यांनी दिलाय। डॉक्टर जितेंद्र आव्हाड बुधवारी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसंच गाडीचा दरवाजा उघडून डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला। जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ केली। या घटनेचा निषेध म्हणून मुंब्रा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं हजारो कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र चोराला अटक करा, मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा देऊन पडळकर यांच्या प्रतिमेत जोडे मारले। पडळकर यांच्या प्रतिमा पायाखाली तुडवण्यात आल्या। तसंच मुंब्रा पोलिसांना निवेदन देऊन पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी शमीम खान यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली। पडळकर हे काल परवाचे आमदार आहेत। त्यांनी राष्ट्रीय नेते असलेल्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका-टिप्पणी करणं म्हणजे सूर्यावर टीका करणं असल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर आव्हाड हे ज्येष्ठ आमदार आहेत। त्यांच्या अंगावर गाडी घालणं किंवा त्यांना शिवीगाळ करणं यातून पडळकर यांची संस्कृती दिसून येत आहे। गोपीचंद पडळकर यांनी जाहीरपणे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची माफी मागावी, अन्यथा चौकाचौकात त्यांचे पुतळे तर जाळूच, परंतु ते ठाणे, मुंब्रा शहरात आले तर त्यांची चांगलीच नाकेबंदी करू, असा त्यांनी इशारा दिलाय। आज आपने मुंब्रा पुलिस में डेलीगेशन लेके आए हैं, क्या आपकी मांग थी? हमने मुंब्रा पुलिस स्टेशन के डेलीगेशन से पहले डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पुतले पर गोपीचंद पडळकर के एमएलसी जो उनका निषेध किया और उनकी निंदा की और उसके बाद डेलीगेशन दिए पुलिस स्टेशन में एसीपी साहब को। 6 टर्म के आमदार रहे हुए डॉक्टर जितेंद्र आव्हाड जी सीनियर एमएलए और 2 टाइम के कैबिनेट मंत्री, उनके ऊपर ऐसा पुलिस प्रशासन के सामने हमला करने की कोशिश करना है, ये राजनीति का स्तर गिराना है और ये निंदनीय है। एक सेकुलर आवाज जो दलित, पिछड़े, मुसलमानों की, सभी जात के लोगों के लिए जब बुरा वक्त आता है तो उसके इंसाफ के लिए खड़े रहने वाले डॉक्टर जितेंद्र आव्हाड जी के ऊपर ऐसा हमला करना की 5वीं बार कोशिश की है। हम उनकी निंदा करते हैं, पुलिस प्रशासन उसकी गवाह रही है। ऐसे लोगों पे कार्रवाई की जाना चाहिए। दूसरे साथी के अंदर हमने जो डीएमसी है उन्होंने मुसलमान कम्युनिटी को हमारी टांग के नीचे ऐसा शब्द कहा, उनके ऊपर भी हमने माफी मांगने के लिए कहा है, नहीं तो उनके ऊपर भी कार्रवाई की जाए। देखा जाएगी आव्हाड साहब के ऊपर बार-बार